आता अजून एक गोष्ट सांगतो की नरेंद्र मोदीच्या सरकारला जर समजा बहुमती असेल तरी हे सरकार 2024 पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही. कारण की मी तुम्हाला सांगतो की या सरकारनं रिझर्व्ह बँकेतला रिझर्व्ह फंड खर्च करून टाकला. केंद्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आला. उंदीर दंड मारतात तिथं. आपल्याकडे आपल्या विदर्भातली भाषा आहे ना ती उंदीर दंड मारते. आपण तिकडे गेलो मराठवाड्यात तर तिकडे दुसरं सांगायला लागते. सांगायचं तात्पर्य असं की केंद्राच्या तिजोरीत पैसे नाही. राज्याचं 1 लाख कोटीच्या वर पैसे घेणे केंद्राकडून. पण त्यांनी आपले पैसे देत नाही. ते सांगतात की आमचे जो पैसे नाही आम्ही कुठून देणार. सांगायचं तात्पर्य एकीकडे की डिझेल पेट्रोलमध्ये 70 रुपये पर लिटर आमच्याकडून घेतले जातात. कशासाठी घेतात काय घेतात त्याचा हिशोब नाही. आज आपल्याला जो पेट्रोल आणि डिझेल मिळतं 30 रुपयाला पेट्रोल आणि 22 रुपयाला डिझेल मिळते. आता 30 रुपये पेट्रोलचे रेट असतील आणि 22 रुपये डिझेलचे असतील तर 100 पार कशाला केली. आता हे लोक निघाले. कोणती यात्रा निघाली भाजपला जन आशीर्वाद. आता जन आशीर्वाद मला लक्षात आहे आपण क्रिकेटचा खेळ पाहतो. सेंचुरी झाली की मग आपण त्याला आशीर्वाद देतो का तू दुसरी सेंचुरी कर. आता याने डिझेल पेट्रोलवर सेंचुरी केली. आता हे पुन्हा जन आशीर्वाद घ्यायला निघाले की आता 200 रुपये डिझेल पेट्रोल करायचं. त्याच्यासाठी जन आशीर्वाद आहे. त्याच्यासाठी आहे का. मग एकीकडे शेतकरी तिथं 9 महिन्यापासून बसलेले आहे. हजारो शेतकरी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी ज्या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात त्यांनी जी मोहीम हातात घेतली. देशाचा प्रधानमंत्री साधं बोलायला तयार नाही. या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या राज्यसभेतही गेले नाहीत देशाचे प्रधानमंत्री आणि लोकसभेतही गेले नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की देशामध्ये चाललं काय. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील. आता अजून एक गोष्ट सांगतो की नरेंद्र मोदीच्या सरकारला जर समजा बहुमती असेल तरी हे सरकार 2024 पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही. कारण की मी तुम्हाला सांगतो की या सरकारनं रिझर्व्ह बँकेतला रिझर्व्ह फंड खर्च करून टाकला. केंद्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आला. उंदीर दंड मारतात तिथं. आपल्याकडे आपल्या विदर्भातली भाषा आहे ना ती उंदीर दंड मारते. आपण तिकडे गेलो मराठवाड्यात तर तिकडे दुसरं सांगायला लागते. सांगायचं तात्पर्य असं की केंद्राच्या तिजोरीत पैसे नाही. राज्याचं 1 लाख कोटीच्या वर पैसे घेणे केंद्राकडून. पण त्यांनी आपले पैसे देत नाही. ते सांगतात की आमचे जो पैसे नाही आम्ही कुठून देणार. सांगायचं तात्पर्य एकीकडे की डिझेल पेट्रोलमध्ये 70 रुपये पर लिटर आमच्याकडून घेतले जातात. कशासाठी घेतात काय घेतात त्याचा हिशोब नाही. आज आपल्याला जो पेट्रोल आणि डिझेल मिळतं 30 रुपयाला पेट्रोल आणि 22 रुपयाला डिझेल मिळते. आता 30 रुपये पेट्रोलचे रेट असतील आणि 22 रुपये डिझेलचे असतील तर 100 पार कशाला केली. आता हे लोक निघाले. कोणती यात्रा निघाली भाजपला जन आशीर्वाद. आता जन आशीर्वाद मला लक्षात आहे आपण क्रिकेटचा खेळ पाहतो. सेंचुरी झाली की मग आपण त्याला आशीर्वाद देतो का तू दुसरी सेंचुरी कर. आता याने डिझेल पेट्रोलवर सेंचुरी केली. आता हे पुन्हा जन आशीर्वाद घ्यायला निघाले की आता 200 रुपये डिझेल पेट्रोल करायचं. त्याच्यासाठी जन आशीर्वाद आहे. त्याच्यासाठी आहे का. मग एकीकडे शेतकरी तिथं 9 महिन्यापासून बसलेले आहे. हजारो शेतकरी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी ज्या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात त्यांनी जी मोहीम हातात घेतली. देशाचा प्रधानमंत्री साधं बोलायला तयार नाही. या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या राज्यसभेतही गेले नाहीत देशाचे प्रधानमंत्री आणि लोकसभेतही गेले नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की देशामध्ये चाललं काय. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील. पण गुरुजी काही कंटाळले ना. गुरुजी आपले सुरूच असतोच. गुरुजी आपले संचलन करतात आणि लग्नामध्ये रखता हूँ राहुल वो बोंद्रे साहब से मैं विनती करता हूँ कि वो आए और हमारा बात. मी आजच्या प्रसंगी आपला सर्वना करतो. जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही. परंतु जे बांधव आहेत त्यांना पटोले साहेब येणार ते मागच्या पुढच्या पासून समोरच्या पुढच्या येऊ द्या. नाना सरकार एकही समाजाचा घटक असा नसेल की ज्या या सरकारपासून तो दुखी नाहीये.
श्यामाप्रसाद मुखर्जींचा आम्ही काय करायचं हा एक प्रश्न हा प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे. नथुराम गोडसे धर्मदरिद्री जो एक मोदी नावाचा एक विकृत माणूस आपल्या देशात येऊन बसलाय, त्यांनी सांगितलं अरे स्वतःला शहाण्या समजणाऱ्या या देश विकायला निघालेल्या या पंतप्रधानांना आपण या खामगाव शहरामध्ये सुभाषचंद्र बोस येऊन गेले, महात्मा गांधी येऊन गेले, अनेक दिग्गज या ठिकाणी विकृत माणसाला आपल्याला सगळ्यांना सांगितलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, नाना भाऊ आगे बढ़ो, राष्ट्रपिता महात्मा गांधी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी की वंदे. सिद्ध अधिकार आहे असं सांगून इंग्रजाला त्यावेळेस त्यांनी ललकारलं होतं. मी समतेचा सूर्य प्रकाशमान करण्यासाठी सार्थ अभिमान आहे, म्हणून मी प्रतिज्ञाबद्ध होत आहे. प्रतिज्ञा मी माझ्या काँग्रेस पक्षाची निष्ठा राखेन. मी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनांनी व अनेक जात अलाद थोर देशभक्तांनी तिरंगा हातात घेऊन भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात एक नवीन चित्र निर्माण केले की नानांचा दौरा म्हटला की गावातले लोक रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतात आणि प्रत्येक ठिकाणी नानांना त्या ठिकाणी थांबावं लागतं. आता अजून एक गोष्ट सांगतो की नरेंद्र मोदीच्या सरकारला जर समजा बहुमती असेल तरी हे सरकार 2024 पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही. कारण की मी तुम्हाला सांगतो की या सरकारनं रिझर्व्ह बँकेतला रिझर्व्ह फंड खर्च करून टाकला, केंद्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आला, उंदीर दंड मारतात तिथं. आपल्याकडे आपल्या विदर्भातली भाषा आहे ना ती, उंदीर दंड मारते. आपण तिकडे गेलो मराठवाड्यात तर तिकडे दुसरं सांगा लागते. सांगायचं तात्पर्य असं की केंद्राच्या तिजोरीत पैसे नाही, राज्याचं 1 लाख कोटीच्या वर पैसे घेणे केंद्राकडून, पण त्यांनी आपले पैसे देत नाही. ते सांगतात की आमचा जो पैसे नाही आम्ही कुठून देणार. सांगायचं तात्पर्य एकीकडे की डिझेल पेट्रोलमध्ये 70 रुपये पर लिटर आमच्याकडून घेतले जातात. कशासाठी घेतात, काय घेतात त्याचा हिशोब नाही. आज आपल्याला जो पेट्रोल आणि डिझेल मिळतं 30 रुपयाला पेट्रोल आणि 22 रुपयाला डिझेल मिळते. आता 30 रुपये पेट्रोलचे रेट असतील आणि 22 रुपये डिझेलचे असतील तर 100 पार कशाला केली. आता हे लोक निघाले, कोणती यात्रा निघाली भाजपवाले, जन आशीर्वाद. आता जन आशीर्वाद मला लक्षात आहे, आपण क्रिकेटचा खेळ पाहतो, सेंचुरी झाली की मग आपण त्याला आशीर्वाद देतो का तू दुसरी सेंचुरी कर. आता याने डिझेल पेट्रोलवर सेंचुरी केली, आता हे पुन्हा जन आशीर्वाद घ्यायला निघाले की आता 200 रुपये डिझेल पेट्रोल करायचं. त्याच्यासाठी जन आशीर्वाद आहे, त्याच्यासाठी आहे का. मग एकीकडे शेतकरी तिथं 9 महिन्यापासून बसलेले, हजारो शेतकरी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी ज्या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात त्यांनी जी मोहीम हातात घेतली, देशाचा प्रधानमंत्री साधं बोलायला तयार नाही. या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या राज्यसभेतही गेले नाहीत देशाचे प्रधानमंत्री आणि लोकसभेतही गेले नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की देशामध्ये चाललं काय, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी, काँग्रेस जनांनी व अनेक जात अलाद थोर देशभक्तांनी तिरंगा हातात घेऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. करतात आणि प्रत्येक ठिकाणी नानांना त्या ठिकाणी थांबावं लागतं. अशा नानांना या ठिकाणी आपण नाना आलात, काँग्रेसमध्ये ऊर्जा निर्माण केली, या राज्यामध्ये काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. या
जिल्ह्यात या राज्यामध्ये आपण काँग्रेसला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आणि नरेंद्र मोदीला या देशामध्ये जर कुणाची भीती वाटत असेल तर या महाराष्ट्राच्या भूमिपुत्र निष्ठा राखेल. मी भारतीय संविधान सूर्यप्रकाशमान करण्यासाठी प्रयत्न करेल. मी त्याला धडा शिकवेल. मी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत खरं तर पहिली गोष्ट तर या कोरोनामध्ये ज्या कुटुंबाचे प्रमुख गेलेत, लोक मरण पावलेत, आर्थिक कमजोर झालेत, पहिले तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर माफी या देशाच्या जनतेची मागितली पाहिजे. कारण की हे जे कृत्य झालेलं आहे हे त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. खरं तर जसा जालिनवाला हत्याकांड झाला होता तशी परिस्थिती या देशामध्ये या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये निर्माण करण्यामध्ये केंद्र सरकारचा हात आहे असं म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा कोरोना आपल्या देशात होत होता त्याला WHO वारंवार सूचना करूनही आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेत. जी काही लसीकरण करायला पाहिजे होतं, लस आपल्याकडे उपलब्ध होती ती पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम केलं. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेसाठी हे जबाबदार आहेत. ऑक्सिजन असतील, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, कसे त्यांचे पुरवठा केले तेही आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून देशामध्ये एक हत्याकांड या कोरोनाच्या काळामध्ये घडवण्याचं पाप BJPने केलं असं आमचं म्हणणं आहे. एजेंडा तो हमारे पास बहुत है, एजेंडा डिक्लेयर नहीं किया जाता है, लेकिन बूथ की रचना है और जो भी एरिया है वहाँ के जो नेता है उनने अपने अपने एरिया को अब संभालने का है. और मुझे लगता है कि कांग्रेस का कार्यकर्ता एक बार जाग गया और हिम्मत से आगे आ गया तो कांग्रेस को कोई नहीं हरा सकता. और आज की परिस्थिती महाराष्ट्र में उस तरह की बनी हुई है. एक शेवटचा प्रश्न साहेब की कोरोनामुळे घरचे मुख्य गेलेले आहे. तो समजत नाही. घटना 127 घटना दुरुस्ती केली आहे. याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन हे समाजाची फसवणूक आहे असं म्हटलंय आणि राष्ट्रवादीकडून ते आता जनजागृती करणार आहे. काँग्रेसकडून काही जनजागृती होणार आहे का याबाबत? आम्ही ऑलरेडीच करतो आहे. आपल्याला लक्षात असेल की मी ज्यावेळेस विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस मी स्वतः विधानसभेमध्ये जातीनिहाय जनगणनेचा ठराव आणलेला होता आणि तो केंद्र सरकारला एकमतानं, आणि त्यावेळेस कोणी काय केलं ते सगळ्यांना लक्षात आहे, पण तो एकमतानं ठराव केलेला आहे. खरं तर सामाजिक व्यवस्थेमध्ये काँग्रेसनी ज्या पद्धतीनं हा समतोल ठेवण्याचं काम केलं, भाजपनी तो सगळं बिघडवलं. आणि आज शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन काँग्रेस, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, आपल्याला लक्षात असेल की मेडिकलला जे 27% आरक्षण मेडिकलच्या विद्यार्थ्यांना देण्याचं त्यांना सोनियाजींनी त्या पद्धतीचा पत्रव्यवहार देशाच्या प्रधानमंत्र्याला केलेला होता आणि त्याच्यामध्ये मेडिकलमध्ये 27% आरक्षण देण्याचाही निर्णय केंद्र सरकारला करायला बाध्य केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की काँग्रेसची ही भूमिका पहिलेपासूनच राहिली की समाजातला शोषित पीडित माणूस जो आहे त्याला आरक्षणाच्या माध्यमातून तो मुख्य प्रवाहात यावा, ही भूमिका सातत्यानं काँग्रेसच्या वतीनं मांडली जाते. नाना, एक प्रश्न आहे त्याचा, एक हिंदी आणि एक मराठी बाईट पाहिजे. आपला विषय असा आहे की आता अफगाणिस्तानवर तालिबानीने कब्जा घेतला आहे आणि आता काही मोदी भक्त अशी चर्चा करत आहे की जर मोदी राहिले तर आपल्याकडे असे तालिबानी प्रकारे कोणी कब्जा करू शकत नाही आणि अशी भीती घालत आहे. काय सांगणार त्यामुळे? आपको पता होगा कि कांग्रेस ने हमेशा सर्वधर्म समभाव की बात की और सर्वधर्म समभाव का अर्थ ही वो होता है कि धर्म के आधार पर जब राजकारण होता है तब ये तालिबानी पैदा होते हैं. आज आपने देखा होगा कि जिस देश में ये तालिबानियों ने हमला किया वहाँ धर्म की राजनीति होती, धर्म के आधार पर वहाँ पे राजकारण हुआ है और उसी का परिणाम भुगतना पड़ा है. देश के पूरे दुनिया के जो देश है उसमें आपको कई देशों में ये देखने मिलेगा कि जहाँ धर्मों के आधार पर खेल चलता है. हिंदुस्तान एक ऐसा देश है कि जिसमें 75 साल के अपन वर्षगांठ मनाने जा रहे हैं. यहाँ पर कई धर्म के नाम से खेल खेले गए और कुछ लोग खेल रहे हैं, लेकिन धर्म के नाम से राजकारण करने वालों का अब लोगों को सही चेहरा पता चल गया है. कोई किसी के भक्त कुछ भी करे, लेकिन हिंदुस्तान की जनता या आज़ादी की लड़ाई जो हमें आसानी से हमने नहीं जीती, कई लोगों के बलिदान के बाद बिल्कुल आपला देश तोच आहे की आता
तिथं अफगाणिस्तानामध्ये ती काय परिस्थिती निर्माण झाली असेल आणि त्या देशातली मुलं आमच्या देशामध्ये शिकायला असतील तर त्याला राज्य सरकारकडून मदत केली जाणार आहे माणुसकीच्या नात्याने. हिंदी में साहब अफगानिस्तान में जो आज स्थिति पैदा हो चुकी है और अगर महाराष्ट्र में अगर अफगानिस्तान के लड़के पढ़ने के लिए आए होंगे तो उनको पूरा आश्रय दिया जाएगा और पूरी मदद की जाएगी. स्थानिक स्वराज्य संस्था अफगानिस्तान में जो आज स्थिति पैदा हो चुकी है और अगर महाराष्ट्र में अगर अफगानिस्तान के लड़के पढ़ने के लिए आए होंगे तो उनको पूरा आश्रय दिया जाएगा और पूरी मदद की जाएगी. स्थानिक स्वराज्य